नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। खबरों की शुरुआत से पहले एक नजर आज की खास खबर पर। थाना पेट्रोल पंप परिसर में 3 दिवसीय भव्य भीम मेला धूमधाम से आयोजित किया जा रहा है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक महासभा, थाना पेट्रोल पंप, आनंद बुद्ध विहार समिति और महिला मंडल आनंद बुद्ध विहार के संयुक्त तत्वावधान में यह आयोजन इस वर्ष अपने 37 वर्ष पूरे कर रहा है। पहले दिन 9 नवंबर को शुरुआत सुबह 8 बजे सामूहिक वंदना के साथ हुई। कार्यक्रम का उद्घाटन जवाहर नगर के पुलिस निरीक्षक भीमाजी पाटिल ने किया। अध्यक्षीय भूमिका ग्राम सेवक थाना दिगंबर गबने ने निभाई, जबकि सरपंच पुरुषोत्तम कामड़े प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे। दूसरे दिन 10 नवंबर सुबह 8 बजे सामूहिक वंदना आयोजित की गई। दोपहर 12 बजे से संगीत, कुर्सी, लंगड़ी, मटका फोड़ और चमचा दौड़ जैसी रोचक प्रतियोगिता ने मेड़ावे में उत्साह भर दिया। साथ ही 12:30 बजे नागरिकों के लिए निःशुल्क स्वास्थ्य शिविर लगाया गया। तीसरे दिन 11 नवंबर सुबह 7 बजे भव्य रैली निकाली गई, जिसमें नागरिकों ने बड़ी संख्या में सहभाग लिया। सुबह 9 बजे अल्पाहार का आयोजन किया गया और 9 बजे दुय्यम कव्वाली का शानदार मुकाबला आयोजित होगा, जिसमें संविधान मनोहरे और धम्म दीक्षा लातुरकर प्रस्तुति। यह भव्य भीम मेळावा सामाजिक एकता और सांस्कृतिक जागरूकता का प्रतीक माना जाता है और इस वर्ष भी कार्यक्रम पूरे उत्साह और भाईचारे के साथ आयोजित किया जा रहा है। यावर्षी सुद्धा आनंद बुद्ध विहार ठाणा येथे भीम मेळाव्याचे आयोजन करतात। तर तुम्ही या गावातील धम्म भगिनींना किंवा धम्म बांधवांना काय संदेश द्याल? खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या या पेट्रोल पंप ठाणा या गावी दरवर्षी भीम मेळावा हा कार्यक्रम दिनांक 9 नोव्हेंबरपासून तर 11 नोव्हेंबरपर्यंत खूप उत्साहाने आणि जल्लोषाने आमच्या बांधवांतर्फे, बहिणींतर्फे साजरा केला जातो। मला वाटते लहानपणापासून आम्ही या गावात जेव्हापासून हौस सांभाळला किंवा जेव्हापासून आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम बघतोय। आमच्या वरिष्ठांतर्फे, त्यांच्यानंतर आमच्या वडीलधारांतर्फे आणि आता आमचे जितके सगळे मित्रपरिवार आहेत, खूप एक सगळ्यांच्या सहभागाने खूप सुंदर जोशाने हा कार्यक्रम आमच्या गावी साजरा केला जातो। याच निमित्ताने हा कार्यक्रम म्हणजे सर्वात जुना कार्यक्रम, आमच्या गावाचा एक गर्वाची बाब असा एक कार्यक्रम गेला म्हणावा। कारण परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटनेचे महत्त्व आणि त्यांचे जे तत्व आहेत, महात्मा बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांचे जे तत्व आहेत ते घराघरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून आज एकत्र आम्ही हे माझ्या गावाचं वैशिष्ट्य आहे की हे जे सगळं जाती धर्माचे लोक ह्या भीममेळ्यानिमित्त येतात, एकत्र एकोप्याने राहून प्रत्येक समाजाचे 9, 10, 11 नोव्हेंबर या 3 दिवसात आपल्या ठाणा येथे मोठ्या उत्साहाने भीममेळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा आजचा 3रा दिवस आहे आणि भीम रॅलीचे मोठ्या प्रसंगाने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या भीम मेळाव्याच्या आणि रॅलीचा मुख्यतः उद्देश म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधान दिलेला आहे, जो विचार दिलेला आहे, जो दिशा दिलेली आहे, तो संविधान, ती दिशा आणि तो आचार आणि विचार प्रत्येक घराघरापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला या भीम मेळाव्याच्या माध्यमातून करावायचे आहे। आणि या भीम मेळाव्याच्या माध्यमातून अशा प्रकारचा उद्देश घराघरापर्यंत, नवयुवकापर्यंत सादर होताना आणि स्वीकार होताना मला दिसतो। धन्यवाद साहेब। आमचा जो ग्रुप आहे मैत्री संघ ग्रुप आहे, भीममेळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच सरपंच पुरुषोत्तमजी कांबळे यांनी सांगितलं आहे, ग्रामसेवक भजने सर आणि दीनदयाल काकाजी आणि सर इथं बोलून झालेले आहे। बस एवढंच बोलून आज या भीममेळा निमित्तानं आज 11/11/2025 ठाणा पेट्रोल येथे 3 दिवसीय भीममेळ्याचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीला 2 दिवसाचे असायचं, त्यात एका दिवसाचं असायचं। आज या भीममेळ्याच्या परंपरेला 37 वर्ष पूर्ण होत आहे आणि 37 वर्ष पूर्ण होत असून ही परंपरा अविरतपणे चालू आहे। आणि तेवढंच नव्हे तर या परिसरातील बौद्ध बांधव, उपासक आणि अन्य जाती धर्माचे सर्व लोक एकत्रित येऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहे। जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला म्हणजे गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे आणि समानतेचा हक्क दिला आहे। गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल
खास घेतो. भविष्यातील असेच पेट्रोल पंप चालत राहो अशी सदिच्छा तथागत तऱ्हेने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे पूर्ण. जे त्योहार आहेत आणि जे धार्मिक उत्सव आहेत हे सगळे एकोप्याने मनवतात. ही मी माझ्या ठाणा ग्रामवासियांची म्हणजे त्यांना माझे धन्यवाद द्यावा लागेल की हे एकोप्याने आणि कोणताही क्लेश भेदभावना नसताना सुद्धा एकोप्याने मनवतात. हे एक माझं मी ठाणा सरपंच म्हणून मी गर्व महसूस करतो की मला हे असे लोक माझी जनता लाभली आणि मी जेवढे मी त्यांच्या धन्यवाद मानू शकतो तेवढे माझ्यासाठी हे कमीच आहे. आणि आज ऐतिहासिक दिवस म्हणजे 11 नोव्हेंबर हा भीममेळ्याचा कार्यक्रम म्हणजे जे महात्मा बुद्धांनी जे तत्त्व सांगितले त्या तत्वांचं पालन घराघरामध्ये झालं पाहिजे. तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटनेचं जे महत्त्व आहे ते घराघरामध्ये कसे पोहोचेल यांचं एक जिथं जातं उदाहरण म्हणजे आमचे हे जे सगळे समाज बांधव बाहेर निघून त्यांचे जे तत्व आहे आणि त्यांचे जे गुणधर्म आहेत त्यांचं पालन कसं करावं आणि आपण एकोप्यानं कसं राहावं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एकोप्यानं राहा तेव्हाच तुमचं काही जीवनामध्ये सार्थक होईल. त्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी हे एक धमपाल बौद्ध भंडारा MNS न्यूज. हाय, मैं हूँ तापसी पन्नू और आप देख रहे हैं MNS न्यूज. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर.